नमस्कार, आपण पाहताय लोकराज्य न्यूज 24। पाहुयात महत्त्वाची बातमी। बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्गुण हत्येवरून राज्यात असंतोष निर्माण झालाय। सर्व स्तरातून त्यांच्या न्यायाची मागणी केली जाते। अशातच मनोज जरांगे पाटील यांनी धनंजय मुंडे यांच्यावर निशाणा साधलाय। तसेच त्यांनी उद्या पुण्यात मोर्चा होणार असल्याची घोषणा करत मराठा बांधवांना एकत्र जमण्याचं आवाहन केलंय। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी आधी बीडमध्ये मोर्चा काढण्यात आला होता, आता यानंतर परभणीत मोर्चा काढलाय। यावेळी अनेक नेते मंडळी उपस्थित होते। यात मनोज जरांगेंनी प्रतिक्रिया दिली आहे। यावेळी बोलताना त्यांनी सरकारला थेट इशारा दिलाय। धनंजय देशमुखांना धमक्या देत आहेत। जर आता देशमुख कुटुंबाला धमक्या आल्या तर धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरकू देणार नाही। तसेच या प्रकरणातील आरोपी सुटले तर त्यांना घरात घुसून मारू असा आक्रमक पवित्रा मनोज जरांगेंनी घेतलाय। मनोज जरांगे म्हणाले, या प्रकरणात मी आजपर्यंत कुणाचं नाव घेतलं नाही, मात्र आज मी थेट नाव घेऊन बोलत आहे। आता देशमुख कुटुंबाला त्रास झाला तर धनंजय मुंडेंना फिरू देणार नाही। आमच्या भावाचे जाणे आम्ही सहन केले, पण आता देशमुख कुटुंबाचा त्रास सहन होणार नाही। पुण्यात आरोपींना कोणी सांभाळले? गंभीर गुन्ह्यातील सगळे आरोपी पुण्यात का सापडतात? हत्या आणि खंडणी प्रकरणातील आरोपींची नार्को टेस्ट व्हायला हवी, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय। दरम्यान बीड आणि परभणीनंतर आता पुण्यात मोर्चा काढण्यात येणार आहे, याची घोषणा मनोज जरांगे यांनी केली आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणी आता पुण्यात मोर्चा होणार आहे। यावेळी मराठा बांधवांना जमण्याचं आवाहन त्यांनी केलंय। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।